बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 2 प्रमुख आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलाय। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आहे। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज परभणीत महामोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि अशी नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत। सरपंच हत्या प्रकरणामध्ये आकाच मुख्य आरोपी असल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय। अटक केलेले इतर आरोपी हे प्यादे आहेत असं सुरेश धस म्हणतात। सुरेश धस यांचं हे बोलणं फडणवीसांच्याच आदेशानुसार सुरू आहे असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं। खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी धसच पुरेसे आहेत असंही संजय राऊत म्हणाले। बीड हत्या प्रकरणात विजय वडेट्टीवारांनी गंभीर आरोप केलाय। आरोपींची मंत्र्यांकडे उडबस असल्याचे पुरावे समोर आले, त्यामुळे मंत्र्यांचा यात काही संबंध आहे का याचीही सखोल चौकशी करण्यात यावी। त्याचसह एसआयटी आणि सीआयडीनं प्रामाणिकपणे दबावाला बळी न पडता या प्रकरणाचा तपास करावा, याच्या खोलाशी जाऊन शोध घ्यावा अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। बीड प्रकरणी वडेट्टीवारांनी सरकारसह पोलिसांवर निशाणा साधला। बिहारलाही लाजवेल अशी घटना बीडमध्ये घडली आहे। बीड प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांच्या अकार्यक्षमतेचा पुरावा असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी बीड प्रकरणात सरकारवर हल्लाबोल केला। बीड हत्या प्रकरणाबाबत बोलताना सुप्रिया सुळेंनी संताप नोंदवला। महाराष्ट्रात नक्की चाललंय तरी काय? होणाऱ्या सगळ्या अटका पुण्यातूनच कशा असे सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केले। पालकमंत्रीपदाचा तिढा प्रजासत्ताक दिनाआधी सुटणार आहे। जवळपास 80% जागांवर तिन्ही पक्षांचं एकमत झालं असून 20% जागांवर महायुतीत तिढा कायम असल्याचं समजतंय। आमच्या केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची भूमिका मांडली। मुख्यमंत्री राज्याच्या हिताचं काम करत असतील तर कौतुक करायला हवं असं संजय राऊत म्हणाले। 2.5 वर्ष देवेंद्र फडणवीस चुकीच्या लोकांमध्ये अडकले अशी टीका राऊतांनी केली। लाडकी बहीण योजना भविष्यात राहील का हा प्रश्नच आहे अशी शंका खासदार संजय राऊतांनी व्यक्त केली। ज्यांचे पैसे परत घेणार त्यांची मतही परत द्या असं म्हणत राऊतांनी सरकारवर निशाणा साधला। पालकमंत्री पदाची एवढी चर्चा प्रथमच होतीये। कॅबिनेटपेक्षा जास्त महत्त्व पालकमंत्र्याला आलंय का असा प्रश्न विचारत सुप्रिया सुळेंनी सरकारवर निशाणा साधला। मातोश्रीवर 7 जानेवारीपासून पुन्हा बैठकांचा धडाका सुरू होणार आहे। उद्धव ठाकरेंकडून 20 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी राज्यातील भाजपच्या मंत्र्यांचा 2 दिवस क्लास घेणार आहेत। आगामी 5 वर्षांमध्ये मंत्र्यांकडून काय अपेक्षा असतील आणि त्यासाठीचा रोडमॅप कसा असावा याबाबतचं मार्गदर्शन केलं जाणार आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होण्याची शक्यता गृहीत धरून राष्ट्रवादी काँग्रेसनं तयारी सुरू केली आहे। या पार्श्वभूमीवर 18 आणि 19 जानेवारीला छत्रपती संभाजीनगर इथं चिंतन शिबिराचं आयोजन केलं गेलंय। शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीत अर्जुन खोतकरांनी चुकीच्या फॉर्मॅटमध्ये उमेदवारी अर्ज भरल्याचा आरोप करत काँग्रेसचे पराभूत उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी याचिका दाखल केली आहे। मंत्री शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला। गडचिरोलीत पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी वसुलीसाठी पांडव नेमले होते अशी टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर केली होती। त्यावर गडचिरोलीत जायचं धाडस दाखवावं असं खुलं आव्हान शंभूराज देसाई यांनी संजय राऊतांना दिलं।
ठाण्यानंतर पुण्यात मराठी हिंदी वाट बेटलाय। मराठी बोललास तर कामावरून काढून टाकेन अशी धमकी देणाऱ्या शहाबाज अहमद नावाच्या टीम लीडरला मनसेनं चोप दिलाय। पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नगरमध्ये असलेल्या एका पिझ्झा शॉपमध्ये देण्यात आलेल्या पिझ्झामध्ये ग्राहकाला चक्क चाकूचा तुकडा मिळालाय। या प्रकरणी दुकानाच्या मॅनेजरनं उडवाउडवीची उत्तरं देत विषय टाळण्याचा प्रयत्न केला। साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगामी 15 दिवसांमध्येच नाईट लँडिंग विमानसेवा पूर्ण क्षमतेनं सुरू होणार आहे। सामान्य साई भक्तांनाही विमानसेवेचा लाभ घेता यावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मुरलीधर मोहोळ यांनी दिली। जर तुम्ही परदेशात जाणार आहात तर तुमची खासगी माहिती ही केंद्र सरकारला द्यावी लागणार आहे। 10 फेब्रुवारीपासून हा पायलट प्रोजेक्ट सुरू होणार असून 1 एप्रिलपासून माहिती देणं अनिवार्य होणार आहे। सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचच्या मागणीला अखेर यश आलंय। सांगलीतून आता ऋषिकेश हरिद्वारसाठी 7 जानेवारीपासून रेल्वे सेवा सुरू होणार आहे। कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या जनशताब्दी, तेजस आणि मंगळुरू एक्सप्रेस या गाड्या 31 जानेवारीपर्यंत सीएसएमटी ऐवजी ठाणे आणि दादरपर्यंतच धावतील। सीएसएमटी रेल्वे स्थानकात फलाट विस्तारीकरणाचं काम सुरू असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। कोकण रेल्वे मार्गावरील दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली आहे। या वेळेत आता कायमस्वरूपी दादर गोरखपूर रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे। त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। येत्या 4 महिन्यात मुंबईसह पुणेकरांसाठीही अत्यंत सोयीच्या ठरणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन लवकरच होणार आहे। त्यामुळे जवळपास अर्ध्या तासाचा वेळ कमी होणार आहे। महामार्गावरील लिंक रोडचं काम जवळपास 90% पूर्ण झालंय। खासगी आणि सरकारी आस्थापनेमध्ये नोकरी करणाऱ्या अनेक व्यक्तींकडे रिक्षा परवाना असल्याचं आढळून आलंय। त्यामुळे नोकरी करणाऱ्यांकडे रिक्षा परमिट असल्यास ते 31 जानेवारीपर्यंत परत करावं लागणार आहे। अन्यथा त्यांच्यावर पुणे आरटीओ कडून कारवाई केली जाईल। एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। कोल्हापुरात शाहूपुरी रेल्वे स्टेशन रोडवरील हॉटेल व्यावसायिकाला जबर मारहाण करण्यात आली आहे। जेवणाच्या ताटाला रोटीच पाहिजे या कारणावरून वाद पेटला आणि 11 जणांनी हॉटेलच्या मालकाला मारहाण केली, हॉटेलची तोडफोड केली। या मारहाणीत हॉटेल मालक महिलेसह 3 जण जखमी झालेले आहेत। या प्रकरणी 11 जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या गुन्ह्यात 3 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे। दरम्यान मारहाणीची सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। आरोपींचा शोध शाहूपुरी पोलीस घेत आहेत। 3 आरोपी अल्पवयीन आहेत। काही आरोपींना 11 आरोपी आहेत आणि त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झालाय। हॉटेल मालक महिला होती, तिच्यासह काही जणांना मारहाण करण्यात आलेली आहे। थाळीमध्ये रोटी का नाही या कारणावरून 11 जणांनी मारहाण केलेली आहे। त्यामधले 3 जण अल्पवयीन आहेत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याशी बोलूया। ज्ञानेश्वर, हा काय प्रकार आहे? ही मालक जी आहे, हॉटेल मालक, ती महिला होती का? तिलाही मारहाण झाली आहे का? सुवर्णा, शाहूपुरी परिसरामध्ये हे हॉटेल होतं आणि या हॉटेलमध्ये रात्रीच्या सुमारास काही जणांची पोरांची टीम एक आली होती आणि ती जेवण करत होती। याचवेळी रोटी देण्याच्या कारणावरून आहे तो यांच्यामध्ये वाद झाला। अगदी खुर्च्यांनी मारहाण आहे ती या सगळ्या पोरांच्या टोळक्याने आहे ती हॉटेल मालकाला आणि त्यांच्या बहिणीला आहे ती केलेली होती। त्या दृश्यामध्ये पाहायला गेलं तर खुर्च्या उचलून आहे ते हे सगळे युवक आहे ते या हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांना आणि मालकीनला मारताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि या दृश्यावरून आहे ते याचा अंदाज येईल की किती मोठ्या प्रमाणात राडा या हॉटेलमध्ये आहे ते सुरू झाला होता। आणि या राड्यानंतर आहे ते 11 जणांच्या वरती या संदर्भातले गुन्हे शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले। या सगळ्या मुलांना आता ताब्यात घेण्याची कारवाई आहे ती पोलीस करताना पाहायला मिळते। मात्र एकूणच या टोळक्याची दहशत या दृश्यामध्ये आहे ते पाहायला मिळते। रोटी देण्याच्या कारणावरून हा सगळा वाद झाल्याचं समोर आलेलं आहे आणि अगदी महिलेला सुद्धा त्यांनी
मारहाण करणं आहे ते सोडलेलं नव्हतं. ती या सगळ्या मुलांच्या पासून हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र तिला सुद्धा धक्काबुक्की करत ही मुले अगदी खुर्च्यांनी मारहाण करताना आपल्याला या दृश्यामध्ये दिसून येत होती. नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल ज्ञानेश्वर. नागपूरमधील शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयात 6 नवीन विभाग सुरू करण्यात येणार आहेत. सोबतच अतिविशेषोपचार दंत रुग्णालय सुरू करण्यासाठी नवीन पदनिर्मितीला शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. पुण्यातील भोर ते स्वारगेट विना थांबा बस सेवा आता बंद करण्यात आली आहे. अपेक्षित उत्पन्न नसल्यानं ही बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नागपुरात अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर भाजप आमदार आशिष देशमुख यांनी धाड टाकली. ट्रकवर चढून आशिष देशमुखांनी अवैध रेती वाहतुकीची पाहणी केली आहे. अवैध वाहतुकीबाबत पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. मरीन ड्राईव्ह समुद्र किनाऱ्याचं अधिक सक्षमपणे रक्षण करण्याकरता टेट्रापॉड्स बदलण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय. त्यासाठी तटरक्षक म्हणून M20 प्रतीचे कॉन्क्रीटचे टेट्रापॉड टाकण्यात आले आहेत. धूप रोखण्याकरता पालिकेनं उपाययोजना केल्या आहेत. गेल्या वर्षभरात मुंबईत चिकुनगुनियाचा आजार झपाट्यानं वाढतोय. गेल्या 3 वर्षात चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत 40% वाढ झाली आहे. दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे रोग पसरतात. तसंच आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं असं चित्र सध्या बघायला मिळत आहे. परिणामी कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार आणि कावीळ या आजारांचे रुग्ण वाढलेले आहेत. राज्यातील आजारांची आकडेवारी पाहिली तर 2024 मध्ये या आजारांचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. 2024 या वर्षात हजारो दुचाकी आणि चारचाकी वाहनांची खरेदी विक्री झाली आहे. विशेष म्हणजे दसरा, दिवाळी आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीत वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या कापड मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या 7 महिन्यांच्या कालावधीत रेडीमेड कपड्यांची निर्यात वाढली आहे. एकूण वस्त्र निर्यात $21,358 दशलक्ष इतकी झाली आहे. पुणे रेल्वे स्थानक सुरक्षेसाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात मंजुरी देण्यात आली आहे. मंजुरी मिळून 9 महिने झाले तरी पुणे रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नाहीत. सीसीटीव्ही बसवण्याची अद्याप प्रक्रिया सुरूच आहे. कराड तालुका पंचायत समितीच्या कार्यालयाची नवी प्रशासकीय इमारत साकारण्यात आली आहे. याची पाहणी आमदार अतुल भोसले यांनी केली आहे. यावेळी इमारतीचा कृती आराखडा देण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला दिली आहे. यवतमाळ शहरातील रस्त्यावर नको त्या ठिकाणी असलेल्या स्पीड ब्रेकरमुळे नागरिक हैराण झालेत. 200 मीटरच्या रस्त्यावर तब्बल 15 मोठे ब्रेकर तयार करण्यात आलेत. त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागतेय. मर्चंट बँकेच्या मालेगावातील शाखेत झालेल्या कोट्यवधींच्या हवालाकांड प्रकरणात ईडीनं आणखी 2 संशयित आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणामध्ये आता अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 8 वर गेली आहे.